गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सीरीजचा 22वा दिवस आहे. आज आपण काय करणार आहोत? काल जी टेस्ट झाली त्याचं एक्सप्लेनेशन आज बघणार आहोत. तुमचा एक्झाममध्ये पेपर सॉल्व्ह करायचा, प्रश्न सॉल्व्ह करायचा अप्रोच कसा असला पाहिजे ते आपण बघणार आहोत. आता जिथे एक्सप्लेनेशनची गरज आहे तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन, पण तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक वापरून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता दुसरी गोष्ट, काल जी आपली टेस्ट झाली ती ऑनलाईन होती आणि ऑनलाईन टेस्ट घ्यायची माझी पहिली वेळ होती. आणि थोडासा टेक्निकल ग्लिच पण होता. त्याच्यामुळे काल थोडासा गोंधळ झाला. आपण नेक्स्ट टाईमपासून काय करूया, की ऑफलाईन टेस्ट घ्यायचा प्रयत्न करूया. जेणे की काय होईल, की तुम्हाला OMR शीटवर क्वेश्चन सॉल्व्ह करायची सवय लागेल. आता सगळीकडे खूप कडाक्याची थंडी पडली आहे आणि माझा पण कालपासून घसा दुखतोय. मला असं वाटतंय मी आजारी पडेल, पण मी थांबणार नाही आणि तुम्ही सुद्धा पोलीस होईपर्यंत थांबायचं नाही. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तुमचा एक्झाम अप्रोच कसा असला पाहिजे, एक्झाममध्ये तुम्ही कशाप्रकारे सॉल्व्ह केलं पाहिजे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला, पहिला प्रश्न बघूया आपण. ए एक काम 20 दिवसात करतो. ए एक काम 20 दिवसात करतो. बी तेच काम 30 दिवसात करतो. त्यांनी आलटून-पालटून म्हणजेच काय? अल्टरनेट. अल्टरनेट एक-एक दिवस काम केले, तर सुरुवात एने केली, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? आता ह्यांचा लसावी किती? 60. 20 त्रिक 60, 3 दुणे 60. आता ह्यांचे टोटल कार्यक्षमता किती झाली? 5. म्हणून मी काय करणार? 60 भागिले 5. किती आले? 12. आणि हे आलटून-पालटून म्हणजे अल्टरनेट डेजने काम करतायत म्हणून गुणिले 2. 12 दुणे 24. 24 हे माझं उत्तर आलं. जेव्हा मी तुम्हाला हा एक्झाम अप्रोच सांगितला आहे आणि ट्रिक सांगितली आहे. हे कसं सॉल्व्ह करायचं? जे पण कार्यक्षमता असेल त्याला त्यांच्या टोटल कार्यक्षमतेने भागायचं. जे पण येईल त्याला गुणिले 2 करायचं. का? अल्टरनेट डेज असतं. म्हणजे एक दिवस एक काम करतो, दुसऱ्या दिवशी 2 काम करतो. ते दोघांचं मिळून तेवढं काम होतं म्हणून. हे 5 एका दिवसाचं नाही, 2 दिवसाचं आहे म्हणून गुणिले 2. ठीक आहे? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, स्टेशन ए आणि बी एकमेकांपासून 525 किलोमीटर अंतरावर आहे. ए आणि बी आहे. किती किलोमीटर अंतरावर आहे? 525. तर एने सकाळी 8 वाजता बीच्या दिशेने काय केलं? जर्नी सुरू केली. किती किलोमीटर प्रतिवेगाने? तर 40 किलोमीटर पर अवरने. नंतर बीने 5 तासानंतर एच्या दिशेने म्हणजे 5 तासापर्यंत एने ट्रॅव्हल केलेलं आहे. मग नंतर बीने एच्या दिशेने काय केलं? ट्रॅव्हल सुरू केलं. किती? 25 किलोमीटर प्रति तासाने आणि मग ते किती वाजता भेटतील? आता जसं ह्याने 40 किलोमीटर 5 तास प्रवास केला, बरोबर? मग त्यांनी 40 किलोमीटर प्रति तासाने 5 तास प्रवास करून कितीतरी अंतर काय म्हणतात कमी केलं असेल ना? तर किती अंतर कमी केलं? 200 किलोमीटर. कारण 40 गुणिले 5 200 किलोमीटर. आता पुढे 525 मधून जेव्हा 200 जातात, तेव्हा किती राहतात? 325. आता हे 325 किलोमीटर हे काय होणार? 325 ला जेव्हा तुम्ही ह्या दोघांच्या वेगाने काय करायचं आहे आपल्याला? भागायचं आहे. का भागायचं आहे सांगा बरं? मी प्रत्येक वेळी बोलते. जेव्हा ते एकमेकांकडे येतात, तेव्हा त्यांच्या वेगांची काय होते? बेरीज होते. म्हणून काय येणार खाली? 40 अधिक 25 बरोबर. 325 भागिले 40 आणि 25 किती? 65. आता 65 ने भाग गेल्यावर मला अशी भाग घालायची संख्या पाहिजे, जिला 325 ला पूर्ण भाग जातो. आता 65 गुणिले जर 3 केलं, कारण ती एककात 5 येतोय ना, म्हणून मी काय करणार इथं विषम संख्या घेणार. समसंख्या घेतलं तर एककात किती येईल? 0 येईल. म्हणून मी इथे काय करणार? जर 3 घेतलं सपोज 3 घेतलं, तर 5 त्रिक 15, 6 त्रिक 18 आणि 19 नाही होत. मग पुढचा काय आपला अंक? 5. 5 5 25, 6 पंचे 30 आणि 2 32 म्हणजे काय होतंय? 5 ने भाग जातोय. म्हणून मी काय केलं? इथे 5 ने भाग घालवला. 5 तास. आता हे काय आहे? फक्त 5 तास उत्तर करून तुम्ही 5 ला क्लिक करायचं नाही. आपल्याला काय सांगितलंय? बीने जर्नी सुरू केल्यानंतर 5 तासांनी ते भेटतायत. म्हणजे अगोदर आपल्याला काय काढायचंय? एने अगोदर 8 वाजता जर्नी सुरू केली. मग त्याच्यानंतर तो 5 तासांनी नंतर बीने जर्नी सुरू केली. मग 8 अधिक 5 किती? 13 म्हणजेच काय? 1 PM. मग 1 PMच्या पुढे हे 5 तास. त्याच्यानंतर ते एकमेकांना भेटणार आहे. म्हणजे आपलं उत्तर किती येणार? 6 PM. ठीक आहे? समजलं? असा एक्झाम हे तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, पण हा एक्झाम अप्रोचने एकदम फास्ट सॉल्व्ह करायचं. फक्त जे गणितं असतात ना, म्हणजे तुमच्या संख्या फक्त लिहायच्या 5, 6, 1 असं, अशा पद्धतीने. ठीक आहे? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे सगळ्यात सोप्पा, ट्रेनचं बेसिक.
200 मीटर लांबीची ट्रेन 65 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. 175 मीटरची लांबीची दुसरी ट्रेन आहे जी 25 किलोमीटर प्रति तास वेगाने समान दिशेने धावत आहे. म्हणजे दोन्ही अशा धावत आहे. तिला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आता कोण ओलांडणार? 175 किलोमीटरची जी ट्रेन आहे तिचा वेग पण कमी आहे. म्हणजे 200 मीटरची ट्रेन ही हिला ओलांडणार आहे. मग आपण काय करणार? त्यांच्या लांबीची काय होणार? बेरीज होणार. भागिले त्यांचे जे वेग आहे. तर आता बघा हे दोन्ही एका डिरेक्शन आहेत म्हणजे काय होणार? त्यांच्या वेगांची वजाबाकी म्हणजेच काय? 65 वजा 25. आता हे मीटरमध्ये आहे, हे किलोमीटर प्रति तासात आहे. मग आपल्याला मीटर पर सेकंद करायला आपल्याला 6 5 भागिले 18 ने काय करायला लागेल? गुणायला लागेल. मग आपलं काय येणार? 200 अधिक 175 375 भागिले 65 मधून 25 गेले किती राहिले? 40 गुणिले 5 आणि हे 18 काय करणार? इथे वर जाणार. आता काय करायचंय? सिंपल भाग द्यायचा आहे. 85 40 5 7 35 5 5 25 5 1 5 5 5 25 बेचोक 8 92 18. आता 15 9 35 700 भागिले 4 भाग घालवायचा पुन्हा. 4 त्रिक 12 हातचा आला 1 4 त्रिक 12 खाली राहिले 30 4 25 4 7 28 2 4 25 म्हणजे हे किती येणार? 33.75. आपलं उत्तर आलं 33.75. समजलं? बेसिक होतं हे. आणि एक्झाममध्ये म्हणजे आता जी आपली काल टेस्ट झाली त्याच्यामध्ये हे ऑप्शन चेंज करायचे माझ्याकडून राहून गेले. मी क्वेश्चन तर फ्रेम केला पण ऑप्शन चेंज करायचे राहिले. ज्याचा कुठे इथे मार्क गेला असेल तरी तुमच्या पूर्ण स्कोअरमध्ये 1 मार्क ॲड करा. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न बघूया. एक ट्रेन आहे. एका खांबाला 12 सेकंदात ओलांडते. तीच ट्रेन 140 मीटर लांबीच्या बोगद्याला 19 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनचा वेग किती? आणि आपल्याला कशामध्ये विचारलंय? किलोमीटर प्रति तास. एक ट्रेन आहे बरोबर. तिची काहीतरी लांबी असेल. तर आपलं सूत्र काय? लांबी बरोबर वेग गुणिले वेळ. लांबी आपल्याला माहिती नाही. वेग किती आहे? वेग पण माहिती नाही. वेग म्हणजेच काय? स्पीड. म्हणून मी एस करते. वेळ किती आहे? 12 सेकंद. बरोबर. लांबी किती येणार? 12 एस. ही काय झाली? एका ट्रेनची लांबी. आता हे सूत्र मी पुढच्या सूत्रात ठेवणार. ती जी ट्रेन आहे त्या ट्रेनची स्वतःची लांबी अधिक बोगद्याची लांबी बरोबर ते एकमेकांना किती वेळात क्रॉस करतात तो वेळ आणि ट्रेनचा स्वतःचा वेग. हे कसं होणार? तिची लांबी किती आहे? हे 12 सेकंद बरोबर. म्हणून 12 सेकंद 12 एस. बोगद्याची लांबी किती आहे? 140. किती वेळात बोगद्याला ओलांडते? 19. आणि आपल्याला ट्रेनचा वेग माहिती नाही पण आपण ट्रेनचा वेग काय मानला आहे? एस मानला आहे म्हणून गुणिले एस बरोबर. आता काय करायचं? हे जे 19 एस हे 19 एस झाले बरोबर. हे 19 एसला हे 12 एसने काय करायचं? वजा करायचं. 140 बरोबर 19 एस वजा हे 12 एस म्हणून एस बरोबर 140. 19 मधून 12 गेले किती राहिले? 7. म्हणून आपला स्पीड किती आला? 20. पण हा काय आला? 20 मीटर पर सेकंद आला. आपल्याला काय करायचंय? किलोमीटर पर आवर करायचंय. म्हणून 20 गुणिले 18/5 5 20 18 72 किलोमीटर पर आवर. म्हणून आपलं उत्तर आलं 72. समजलं? चला पुढे बघूया. ABC हे नळ 1 टाकी 6 तासात भरतात. ABC हे काय करतात? 6 तासात भरतात. तिन्ही नळ 2 तास सुरू ठेवले आणि त्याच्यानंतर C नळ बंद केला. नंतर A आणि B ने उर्वरित टाकी 7 तासात भरली. आता ह्या दोघांचा लसावी घ्यायचा खरं पण A आणि B ची कार्यक्षमता मांडायची नाही. का? कारण A आणि B ने किती वेळाने 2 तासानंतर पुढची टाकी भरलेली आहे म्हणून. पण ह्याचा आपण काढू शकतो. 6 7 42. मग आता ABC हे काय केले? 7च्या कार्यक्षमतेने किती तास काम केलं? 2 तास. म्हणजे 7 दुने 14. मग आता काय करायचं? 42 वजा 14 किती येणार? 28. मग नंतर काय केलं? C नळ बंद केला. म्हणजे काय की A आणि B ने उर्वरित टाकी खाली केली. आता A आणि B ची कार्यक्षमता तर आपल्याला माहिती नाहीये. पण आपल्याला एवढं कळलं की 7 आणि 2 गुणिले 14 राहिले 28. 28 जी क्षमता आहे ती त्यांनी 7 तासात खाली केली. मग आपल्याला काय मिळणार? त्याची कार्यक्षमता मिळणार. 7 चोक 28 म्हणजे A आणि B ची कार्यक्षमता किती आहे? 4. मग आपला राहिला बिचारा C. मग आपल्याला काय विचारलंय की तो C एकटा ती टाकी किती वेळात खाली करतो? आता इकडे लक्ष द्या. A आणि B, C ह्या तिघांची कार्यक्षमता 7 आहे.
आता आपला राहिला सी. आता काय विचारलं आहे, की सी एकटा ती टाकी किती वेळात भरेल? एकट्याने भरायची आहे. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? इथे जे आहे ना आपलं ए-बी-सी, ह्या ए-बी-सीची टोटल कार्यक्षमता 7 आहे. ए आणि बीची 4 आहे. मग राहिलं किती? 7तून 4 गेले. जो सी आहे त्याची कार्यक्षमता राहिली 3. आता आपल्याला काय काढायचंय, की सी एकटा 3च्या कार्यक्षमतेने ही जी 42 लिटरची टाकी आहे, ती किती वेळात भरेल? मग काय करायचं? 42ला 3 ने भागायचं. 3 एक्क 3, 3 चोक 12 म्हणजे किती? 14 तासात तो टाकी एकटा भरेल. म्हणून आपलं उत्तर आलं 14 तास. समजलं? आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे, एक नळ एक टाकी 18 मिनिटात भरतो. मी ए मानते, तो किती? 18 मिनिटात भरतो. दुसरा नळ 24 मिनिटात भरतो. दुसरा नळ बी मानते आणि 24 मिनिटात भरतो. दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यावर टाकी 75% भरण्यास किती वेळ लागेल? काय करायचं ह्या दोघांची कार्यक्षमता? 18 चोक 72 आणि 24 त्रिक 72. लसावी काढला. जे लसावी आहे, लसावी म्हणजे काय, की हीच आपली टोटल टाकीची काय झाली? क्षमता झाली. पण आपल्याला किती विचारलं आहे? 75%. मग 72चे 75% किती? आता हे 3च 4 काय आहे कळलं? जाऊ दे मी लिहितेच. काय आहे? 75%. बरोबर. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 4 एक्क 4, 4 आठ 32, 18 दुने 36, 18 त्रिक 54. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 54 लिटर टाकी भरायची आहे. कितीच्या कार्यक्षमतेने? तर 4 आणि 3 7च्या कार्यक्षमतेने. बरोबर? ह्या दोघांची बेरीज केली 7च्या कार्यक्षमतेने. मग 54 भागिले 7 किती येणार? 7 5 35, 7 सकून 42, 7 ती 8 56. म्हणून काय येणार? 7 इथे काय येणार? 7 7 49. 49 आणि किती 5 54 तर 5 आणि भागिले 7. आता पुढे जर केलं तर पॉईंटमध्ये येईल, पण आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? तर अपूर्णांकात दिला आहे. म्हणून असंच ठेवलं. मग आपलं उत्तर काय आलं? 7/5/7 मिनिटे. मग आपलं उत्तर आहे का? तर ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. दक्षता मासिकाचा मुख्य हेतू कोणता आहे? कोणता आहे? तर पोलिसांच्या कार्याची आणि उपक्रमांची जनजागृती करणे. पुढे त्रिशूल 2025 युद्धाभ्यासाचे नेतृत्व कोणत्या दलाकडे आहे? तर ते आहे नौदलाकडे. आता मला एक मेसेज आला होता, की मॅडम त्रिशूल हा युद्धाभ्यास हे तिन्ही दल करतात. तिन्ही दल करतात, पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? नेतृत्व कोणत्या दलाकडे आहे? त्यामुळे म्हणते प्रश्न व्यवस्थित वाचा. नेतृत्व कोणाकडे आहे? नौदलाकडे. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न बघूया. मुंडा उल गुलान आंदोलन मुख्यतः कोणत्या प्रदेशात घडले? कोणत्या प्रदेशात घडले? तर छोटा नागपूर, झारखंड येथे उलगुलान हे आंदोलन झाले आणि कोणी केले ते? भगवान बिरसा मुंडा यांनी. ठीक आहे? पुढचा प्रश्न. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेतले आहे? आनंदमठ या कादंबरीतून घेतले आणि वंदे मातरम गीत हे कोणत्या भाषेत आहे? तर बंगाल आणि संस्कृत ह्या भाषेत लिहिले गेले होते. आता ह्याचं सगळं आपण जवळपास 5 मिनिटं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सध्या सर्वात लांब रेल्वे टनेल कोणता आहे? कोणता आहे? तर पीर पांजाल रेल्वे टनेल. ठीक आहे? याचं सुद्धा मी एक्सप्लेनेशन दिले आहे. रेल्वे टनेल कोणता आहे, पुन्हा हायवे टनेल, पुन्हा हायवे रोड वगैरे कोणता मोठा आहे, ते सगळं मी सांगितलं आहे. पुढचा प्रश्न. बलात्कार पीडित महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणती योजना कार्यान्वित केली आहे? तर मनोधैर्य योजना. पुढचा प्रश्न. स्टारलिंक प्रकल्पाची मालकी कोणाकडे आहे? एलॉन मस्क. ठीक आहे? पुढचा प्रश्न. गुगलने विकसित केलेला जनरेटिव्ह AI मॉडेल कोणता आहे? गुगलचा जेमिनी आहे. ठीक आहे? इथे गफलत करू नका. गुगलचा विचारला आहे स्पेशली. पुढचा प्रश्न. ABC कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर भटक्या कुत्र्यांचे नसबंदीकरण आणि रेबीज प्रतिबंध हे ABC कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ABCचा फुल फॉर्म मी सांगितला होता. पुढचा प्रश्न. NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना कोणत्या घटनेनंतर झाली? 26/11 आणि फोर्स 1 सुद्धा तेव्हाच झाली होती. ठीक आहे? लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. जनहित याचिका म्हणजेच काय? पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ह्यालाच PIL असे म्हणतात. दाखल करण्याचा मुख्य उद्देश काय? तर सार्वजनिक हिताचे रक्षण आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण. हे PIL म्हणजे जनहित याचिका ही सार्वत्रिक हितासाठीच असली पाहिजे. हे मेन उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न. 2025चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आला आहे? कोणत्या क्षेत्रासाठी? तर नवोन्मेष आधारित आर्थिक वाढ. समजलं? आता पुढचा प्रश्न. 2030च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी कोणते ठिकाण मुख्य केंद्र असेल? तर अहमदाबाद.
ही ते गुजरातमध्ये होणार आहे कॉमनवेल्थच्या 2030च्या गेम्स. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे? 2025. सोपा होता हा प्रश्न. अलीकडे भारताने ब्राझीलला कोणती संरक्षण प्रणाली पुरवण्याचा प्रस्ताव दिला आहे? तर आकाश क्षेपणास्त्र, यालाच आकाश मिसाईल असे म्हणतात, ही संरक्षण प्रणाली पुरवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. पुढे, बेसाल्ट या खडकांमुळे महाराष्ट्रात कोणती प्रमुख माती तयार होते? तर बेसाल्ट या खडकामुळे काळी किंवा कापूस माती, कॉटन सॉइल असे म्हणतात ह्याला. ठीक आहे, पुढे बघूया. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी नामांकन भरताना किती प्रस्तावक आणि अनुमोदक आवश्यक असतात? तर 50-50. मी तुम्हाला सांगितले ना, 50 प्रस्तावक 50 अनुमोदक. पुन्हा, मतदानाच्या शाईमध्ये प्रामुख्याने कोणता रासायनिक द्रव वापरला जातो? तर सिल्वर नायट्रेट हा वापरला जातो. मी इथे ऑप्शन एक्सचेंज केले होते. एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली? कोणाच्या? तर रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. पुढचा प्रश्न, लखपती दीदी ही योजना प्रामुख्याने कोणाशी संबंधित आहे? तर ग्रामीण भागातील महिला बचत गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप ह्याच्याशी रिलेटेड आहे. पुढे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा. काय आहे? तर तो साधा वर्तमान काळ आहे. का? कारण हे त्रिकाल सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रुथ. पुढचा प्रश्न, बाबा म्हणाले की मी तुला नवीन कपडे घेईन या वाक्यातील की हे उभयान्वयी अव्यय काय दर्शवते? तर स्वरूपबोधक. की हे काय आहे? स्वरूपबोधक. पुढे बघूया. भारतात प्रोजेक्ट चिता अंतर्गत बोत्सवानाकडून किती चित्ते आणण्याचा करार झाला आहे? आपण हा काल का परवाच प्रश्न पाहिला. किती? 8. मग ते कुठून कुठून आले जुने? 2022 मध्ये, 2023 मध्ये कुठून आणि किती आले हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय नाही? कोणते नाही? पूर्वी. आणि आहे, पण आहे, जर आहे. ठीक आहे. पुढे, खालीलपैकी धातू साधित क्रियाविशेषण अव्यय असलेले वाक्य ओळखा. कोणतं आहे? तर ती हसताना सुंदर दिसते. ती कशी दिसते? सुंदर कधी दिसते? हसताना सुंदर दिसते म्हणून. पुढचा प्रश्न, असल्या माणसांपासून दूर राहावे. अधोरेखित होतं असल्या, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर ते काय आहे? सर्वनामिक विशेषण आहे. इथे असल्या बघून काहींनी अनिश्चितला क्लिक केला असेल, पण मी एक्सप्लेन करताना पण सांगितलं होतं, असल्या हे काय आहे? हे या सर्वनामाचं पासून असल्या हे विशेषण झालेलं आहे, म्हणून ह्याचं उत्तर आलं सार्वनामिक विशेषण. पुढचा प्रश्न, त्याला चौपट मार बसला. अधोरेखित विशेषणाचा मुख्य प्रकार ओळखा. चौपट हे काय आहे? संख्यावाचक क्रियाविशेषण आहे. चौपट काय आहे? संख्यावाचक विशेषण आहे. पुढचा प्रश्न, मुलांना एक एकचे गट करून उभे करा. आता अधोरेखित शब्दाचा उपप्रकार ओळखा. एक एक काय आहे? पृथकत्ववाचक आहे. एक एक, 5-5, 4-4 हे काय आहे? पृथकत्ववाचक. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. त्याच्यासारखा तोच हे काय आहे? त्याच्यासारखा म्हणजे काय? की हे योग्यतावाचक. मुलांसकट आला. सकट म्हणजे काय? सहचार्यवाचक. म्हणजे 2चं 1 कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. म्हणजे ह्यापैकीच असणार आहे. पैशांसाठी काहीही. साठी म्हणजे काय? माझा हेतू आहे. 3चा 2 येणार. म्हणजे हे काय? आपलं एक उत्तर आलं. तुझ्या वाचून व्यतिरेकवाचक. समजलं? थोडंसं इलिमिनेशन पद्धतीने सोडवलं की पटकन उत्तर येतं. पुढचा प्रश्न, रस्ता रुंदावला या वाक्यातील रुंदावला हे क्रियापद रुंद या विशेषणापासून बनले आहे. म्हणून ते कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर ते आहे विशेषण साधित. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या समासात पहिले पद हे संख्यावाचक विशेषण असून दुसरे पद नाम असते व त्यावरून समुच्चयाचा अर्थबोध होतो? कोणते? तर द्विगु समास. पंचपाळे, त्रिरत्न हे काय आहे? द्विगु समासाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या वाक्यातील जणू हा कोणता अलंकार आहे? तर जणू हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. पुढचा प्रश्न, शाळेतले शिक्षक म्हणजे कच्च्या मडक्यांना आकार देणारे कुंभारच या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर तो आहे रूपक अलंकार. किती रूपक पद्धतीने जेव्हा एखाद्या गोष्टीचं किंवा कल्पनांचं वगैरे असं विश्लेषण दिलेलं असतं तेव्हा असतो रूपक अलंकार. पुढचा प्रश्न आहे, अभ्यास कर जेणेकरून पास होशील या वाक्यातील जेणेकरून या अव्ययाचा प्रकार ओळखा. जेणेकरून काय आहे? तर ते आहे उद्देशबोधक. म्हणजे तुला उद्देश करतोय ना की तू जेणेकरून तू काय होशील? पास होशील. चला पुढचा प्रश्न, दर शेकडा 5% दराने 1600 रुपयांचे 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता मी तुम्हाला सांगितलेलं की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे कधी सेम असतं? फक्त पहिल्या वर्षी सेम असतं. मग आपण सरळ व्याज जरी काढलं तरी काय येणार आहे? सेमच येणार आहे. मग 1600 रुपयांचे 5% दराने 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज
म्हणजे तेच सिंपल इंटरेस्ट किती? 16 पंचे 80. 80 उत्तर. पुढचा प्रश्न, 20,000वर 10% दराने 73 दिवसांचे सरळ व्याज किती? 20,000 रुपये रक्कम आहे, 10% दर आहे आणि 73 दिवसांचे सरळ व्याज किती? आता आपल्याला माहिती आहे की 365 दिवस म्हणजे किती? 1 वर्ष. मग 73 दिवस म्हणजे किती वर्ष? आपण काढूया. x बरोबर 73 भागिले 365. 73च्या कोणत्या पटीत 365 आहेत? तर 3 15 होतं बरोबर. मग मी इथे करते 3 15, 7 5 35 आणि 36. म्हणजे काय की आपलं उत्तर आलं x बरोबर 1/5. आपल्याला काय करायचंय? हे सॉल्व्ह करायचंय. 20,000 आहे रक्कम, हे मी खोडते. 20,000 रक्कम आहे बरोबर. त्याच्यावर 10% दराने किती वर्षासाठी? तर 1/5. तर किती सरळ व्याज येईल? बरोबर. हे गेले 5 दुने 10, बेदुने 4, 400 रुपये. आपलं उत्तर आलं 400. समजलं? पुढचा प्रश्न, एक काम पूर्ण करण्यासाठी समीरला 6 दिवस लागतात. समीर आहे, 6 दिवस लागतात. तन्वीरला 8 दिवस लागतात. त्यांना हे काम करण्यासाठी 2400 रुपये मिळाले. जेव्हा अमीर त्यांच्यात सामील झाला, आणखी एक अमीर पण आहे, तेव्हा ते काम 3 दिवसात पूर्ण झाले. म्हणजे काय की अमीर सामील झाल्यावर म्हणजे समीर, तन्वीर आणि अमीर ह्यांनी मिळून किती दिवसात ते काम केलं? तर 3 दिवसात. ह्यांचा लसावी काढायचा, तुम्हाला आपोआप अमीरचं मिळेल. समजलं? 6, 8, 3 ह्यांचा लसावी काय आहे? 8 त्रिक 24, 6 चोक 24 म्हणजे 24. 8 त्रिक 24, 3 8 24 आणि 6 चोक 24. आता समीर 4, तन्वीर 3 ह्यांचं टोटल किती आहे कार्यक्षमता? 8. 4 आणि 3 60. म्हणजे अमीर किती काम करणार? तर एकच दिवस काम करणार, एकच्या कार्यक्षमतेने काम करणार. मग अमीर एकटा 24 दिवसात ते काम पूर्ण करू शकतो. मग आपल्याला काय विचारलं आहे की अमीरला किती रक्कम मजुरी दिली? 4 अधिक 3 अधिक 1 बरोबर किती? 8. ह्यांची कार्यक्षमतेची काय केली? बेरीज केली. मग 8च्या कार्यक्षमतेसाठी त्यांना किती किंमत मिळते? तर 2400 रुपये मिळतात. मग 8ला कितीने गुणलं तर 2400 येतील? 8 त्रिक 2400 बरोबर ना? 300, 8 त्रिक 2400. मग आपल्याला काय विचारलं आहे? तर अमीरची रक्कम विचारली आहे. अमीरला किती मजुरी मिळाली? अमीरची कार्यक्षमता 1. 1च्या कार्यक्षमतेला 300 ने गुणलं तर किती येईल? 300. मग अमीरला किती रुपये मिळतील? 300 रुपये. समजलं? ही सगळ्यात सोपी मेथड आहे. इथं मी 3 हे कसं घेतलं कळलं ना? कारण हे दिवस किती पण लागू दे, जर ते जास्त क्षमतेने काम करतात तर त्यांना पैसे पण जास्त मिळाले पाहिजे. काही वेळेस जितके दिवस काम करतात त्या दिवसागणिक पैसे मोजले जातात. पण जनरली जे तुमचं जेव्हा जे जास्त काम करतं त्याला जास्त पैसे मिळतात. असं लॉजिक आहे. समजलं? आता पुढचा प्रश्न. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात तिप्पट होते. तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 243 पट होईल? हे बघा, एक रक्कम आहे XYZ व्हॉटएव्हर. ती काय होते? 5 वर्षात तिप्पट होते. तिप्पट म्हणजे काय? 3चा कितवा घात? 3चा पहिला घात. मग आपल्याला काय विचारलं आहे की किती वर्षात ती किती होते? 243 पट. 243. 243 हा 3चा कितवा घात आहे? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243. म्हणजे 3चा कितवा घात झाला? 1, 2, 3, 4, 5. म्हणजे 3चा 5वा घात. आता 5 वर्षात ती तिप्पट होते, बरोबर? मग किती वर्षात ती 5 पट होईल? 5 5 25. 25 वर्षात ती काय होईल? 243 पट. म्हणून आपलं उत्तर आलं 25 वर्षे. ठीक आहे? पुढचा प्रश्न. जर आज सोमवार असेल, तर आजपासून 64 दिवसांनी कोणता वार असेल? आज जर सोमवार आहे, बरोबर? मग मी काय करते? हे जे 64 आहेत, त्याला 7ने भागते. कारण 7 दिवसाचा एक आठवडा, बरोबर? 7 9 63. 63 वरती किती राहतोय? 1 राहतोय. 9 आठवड्यांनी काय असेल? सोमवार असेल. डिक्टो 9 आठवड्यांनी सोमवार असेल आणि त्याच्यामध्ये 1 ॲड केला तर 64वा दिवस येतो. मग सोमवार अधिक 1 किती? मंगळवार. म्हणून आपलं उत्तर आलं मंगळवार. पुढचा प्रश्न. 3 वाजून 36 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा ह्याच्यात किती अंशाचा कोन असेल? आता काय करायचं? डायरेक्ट सूत्रांवर हमला करायचा. कसं? आपलं सूत्र काय आहे? 30 गुणिले तास. तास किती आहेत? 3 आहेत. वजा 11/2 गुणिले मिनिटे. मिनिटे किती आहेत? 36. मॉड 3 त्रिक 9 वजा 18 आणि 18 गुणिले 11 किती? 18 1 18, 18 1 आणि 9. आता काय करायचं?
198 मधून 90 वजा करायचे. किती येणार? 108 बरोबर. जर हे असंच ठेवलं असतं तर हे कसं आलं असतं? वजा आलं असतं, कारण वजा 198 वजा 90 असं. पण हे कसं? वजा 198 वजा 90 असं करून ह्यांची बेरीज करू नका. काय येणार? असंच येणार. समजलं? ह्यांचं काय येणार? 108. मग आपलं किती डिग्रीचा कोन होईल? तर 108 डिग्रीचा. मग आपलं उत्तर आलं 108. समजलं? आता एका घड्याळात 5:15 झाली. जर ते घड्याळ आरशासमोर ठेवले तर आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? हा खूप भारी प्रश्न होता आणि हा मी स्वतः फ्रेम केला होता. हे बघा, आपलं घड्याळ आहे बरोबर. इथे 3, इथे 6, इथे 9. तात्पुरतं आपण एवढंच काढूया, कारण आपल्याला इथेच मिरर इमेज बनवायची आहे. पुढे काय? तास काटा कशावर आहे? 5:15. 5:15 म्हणजे हा 5च्या थोडासा कुठंतरी पुढे गेला असेल बरोबर, कारण 15 मिनिटं झालेत आणि 15 मिनिटं म्हणजे मिनिट काटा इकडे, तास काटा इकडे. आता इथे मध्ये मिरर ठेवला, म्हणजेच काय? आरसा ठेवला. आणि आता ह्याचं कसं होईल मिरर इमेज ते बघूया. हा 5च्या थोडा इकडे आहे, म्हणजे हा थोडासा इकडे असेल, मिनिट काटा इथे. आणि हा 3 वर आहे, म्हणजे हा डायरेक्ट इथे 9 वर असणार आहे. मग किती झाले हे? 6 आणि 7च्या मध्ये आहे, म्हणजे 6:45. काही लोकांनी 7:45 केलं असणार आहे बघा, कारण मी जेव्हा पहिल्यांदा सॉल्व्ह केलं ना, तेव्हा पण माझं चुकलं होतं. म्हणून मी हा प्रश्न मुद्दाम घेतला. गुगली टाकतात ते. चला पुढचा प्रश्न. 50 व्यक्तींच्या रांगेत अजय डावीकडून 15वा आहे. 50 व्यक्तींची रांग आहे. अजय डावीकडून कितवा आहे? 15वा आहे. आणि विजय उजवीकडून 15वा आहे. म्हणजे विजय उजवीकडून 15वा आहे. तर त्या दोघांमध्ये किती व्यक्ती असतात? मी तुम्हाला सांगितलेलं ह्याचं सूत्र काय आहे? 15 अधिक 15. ह्याचा 15वा, ह्याचा 15वा किती येणार? 30 येणार. आणि आपले टोटल रांगेमध्ये व्यक्ती किती आहेत? 50. मग काय करायचं? 50 वजा 30 बरोबर 20. म्हणजे त्या दोघांमध्ये किती व्यक्ती असणार आहे? तर 20 व्यक्ती असणार आहे. समजलं? पुढचा प्रश्न. एका रांगेत आकाश डावीकडून 9वा आहे. एक रांग आहे, आकाश डावीकडून 9वा आहे. आकाश. आणि पवन उजवीकडून 13वा आहे. म्हणजे पवन उजवीकडून 13वा आहे. 13वा कोण आहे? पवन आहे. मग काय? ते आपापसात जागा बदलतात. म्हणजे जागा बदलली त्यांनी, मग तेव्हा आकाश डावीकडून 18वा होतो. आकाश इकडे जातो आणि तेव्हा काय होतो? डावीकडून 18वा होतो. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, पवन उजवीकडून 13वा आहे, म्हणजे इथे 12 लोक असतील बरोबर. म्हणजे काय की अजून पण 18च्या उजवीकडे किती लोक आहे? 12 आहेत. ह्याचा 18वा नंबर आहे, म्हणजे इकडे किती लोक असतील? 17. मग काय करणार? 17 अधिक हे 12 इकडचे आणि तो स्वतः अधिक 1 किती येईल? 17 आणि 1 18. 18 आणि 12 किती? 30. म्हणजे आपलं उत्तर आलं 30. समजलं? सोपा होता. पुढचा प्रश्न. 10 फेब्रुवारी 2007 रोजी रविवार होता. तर 10 फेब्रुवारी 2009 रोजी कोणता वार असेल? हे बघा, 10 फेब्रुवारी 2007 ते 10 फेब्रुवारी 2008 कितीनी वाढेल? तर 1 नी वाढेल. जर 10 फेब्रुवारी 2007 ला रविवार असेल तर तो 2008 ला कोणवार होईल? तर सोमवार होईल. आता पुढे 10 फेब्रुवारी 2008 ते 10 फेब्रुवारी 2009 ह्याच्यामध्ये 8 हे काय आहे? लीप वर्ष आहे. म्हणून हे किती दिवस पुढे जाणार? 2 दिवस पुढे जाणार. म्हणजे इथे सोमवार होता, हे बघा इकडे, इथे सोमवार होता, मग ह्याच्या पुढे 2 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि मंगळवार, बुधवार. म्हणजे आपण रविवारवरून बुधवारवर आलो. मग आपलं उत्तर काय आलं? की कधी असेल? 10 फेब्रुवारी 2009 ला कोणवार असेल? बुधवार असेल. समजलं? पुढचा प्रश्न आहे. एक्सने वायची ओळख करून देताना म्हटले की तो माझ्या वडिलांच्या वडिलांच्या नातीचा पती आहे. हे बघा, एक्सने वायची ओळख करून देताना तो माझ्या वडिलांच्या वडिलांच्या, माझ्या मी कोण आहे? एक्स आहे. माझ्या वडिलांच्या नातीचा. नात म्हणजे कोण? मी स्वतः असू शकते किंवा माझी बहीण असू शकते, कारण आपल्याला असं सांगितलं नाही की एकुलत्या एक नातीचा किंवा ती 2 नातींचा वगैरे असं काहीच सांगितलं नाही. मी तर असेल किंवा माझी बहीण तर असेल. काय आहे? तर नातीचा पती आहे. पती कोण आहे? वाय आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे? तर वायचे एक्सचे नाते काय? जर मी स्वतः असेल तर वाय माझा काय झाला? पती झाला. जर वाय हा माझ्या बहिणीचा नवरा असेल तर तो माझा कोण झाला?
माझा मेहुणा झाला, बरोबर? मेहुणे, मेहुणे, मेहुण्याचे पाहुणे, तो काय झाला? मेहुणा झाला. आता ऑप्शनमध्ये काय आहे ते बघूया. पती आहे का? पती आहे का? तर पती नाहीये. पण मेहुणा आहे, म्हणून आपलं उत्तर आलं मेहुणा. समजलं? जोपर्यंत त्याने क्लिअर इन्स्ट्रक्शन्स देत नाही, तोपर्यंत आपल्याला ते क्लिअर करू शकत नाही. नातेसंबंधामध्ये जे प्रश्न असतात ना, ते खूप केअरफुली वाचायचे. कारण एक-एक प्रश्न, एक-एक शब्द तुमचा पूर्ण प्रश्न बदलतो. पुढचा प्रश्न अतिशय सोपा. 7 वाजता घड्याळाच्या तास आणि मिनिट काट्यांमधील 2 कोनांची मापे कोणती? आपलं असं घड्याळ आहे. 7 इथे कुठेतरी वाजले असतील आणि मिनिट काटा वर असेल. आपल्याला काय विचारलंय? ह्या 2 कोनांची मापे विचारली आहेत. सोप्पं. आपण काय करतो? 30 गुणिले तास घेतो, बरोबर? तर 30 गुणिले तास किती आहे? 7 आहे. मग 7 21 म्हणजे एका कोणाचं माप किती झालं? 210. आता आपल्याला माहिती आहे, की जे सर्कल असतं, त्याच्या सगळ्या कोनांची बेरीज किती असते? 360. 360 मधून 210 वजा केले तर किती येतात? 150 डिग्री. म्हणजे एक कोन 210 आणि दुसरा कोन 150. असं कुठलं आहे ऑप्शन? तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. सोपं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात मुली-मुलांच्या दुप्पट आहे. आता हा प्रश्न झालेला आहे, पण इथं मी काय केलं, की इथं मी संख्या बदलल्या. 60 मुली आहे. मुली ज्या आहेत, सपोज मी मुली काय करते? 2x पकडते. कारण काय आहेत? त्या मुलांच्या दुप्पट आहेत. मग मुलं x, मुली 2x. 60 बरोबर काय झालं? 3x आणि x ची किंमत किती झाली? 20. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं, बॉयज किती आहेत? तर 20 आहेत आणि गर्ल्स किती आहेत? तर 40 आहेत. कारण मुली-मुलांच्या काय आहेत? दुप्पट आहेत. आता आपण सॉल्व्ह करूया. एक रांग आहे. आकाशचा क्रमांक वरून 17वा आहे. वरून कितवा आहे? 17वा आहे. म्हणजे आकाशच्या वर किती जण आहेत? 16 जण आहेत. पण ते 16 जण कशा आहेत? तर आकाशच्या पुढे 11 मुली आहेत. म्हणजे आकाशच्या पुढे जर मुली 11 असतील, तर 16 मधून 11 गेले. मुले किती झाली? मुले राहिली 5. आकाश स्वतः 6वा, बरोबर? मग आपल्याला काय विचारलं आहे? तर त्याच्या मागे एकूण किती मुले आहेत? मुले विचारलं आहेत, मुली विचारलेल्या नाहीत. मग जर आकाशचा पुढून 17वा असेल, तर आकाशच्या खाली किती लोकं राहतात? आपल्याला एवढं पण डिटेल काढायची गरज नाही. आपल्याला एक कळलं, की पुढे 5 आहेत, आकाश एकटा 6वा. आपल्या टोटल वर्गात आहेत किती मुलं? तर 20 मुलं आहेत. 20 मधून 6 गेले, किती राहिले? 14. मग आकाशच्या मागे किती मुले असतील? तर 14 मुले असतील. मुली नाही विचारल्या, कळलं? इथे मुले विचारले आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. अंजलीचा जन्म फेब्रुवारी 2004 मध्ये कोणत्या तारखेला झाला? विधान दिलं आहे, अंजलीचा जन्म हा समतारखेला झाला. समतारखा तर खूप आहेत, पण अंजलीची जन्मतारीख एक मूळ संख्या होती. सम पण पाहिजे आणि मूळ पण पाहिजे. अशी कोणती संख्या आहे? तर 2. मग आपल्याला उत्तर द्यायला कोणकोणत्या विधानांची गरज आहे? तर 1 आणि 2 हे दोन्ही मिळून आवश्यक आहे. ठीक आहे? पुढचा प्रश्न. 2026 सालची दिनदर्शिका भविष्यात कोणत्या वर्षी पुन्हा वापरता येईल? मी तुम्हाला आठवतंय चार्ट सांगितला होता. त्यातला हा प्रकार आहे. आता लीप वर्षाच्या पुढे हे किती आहे? लीप वर्ष आपलं 2024 होतं. 24, 25, 26 म्हणजे 2 वर्ष आहे. 2026 मध्ये जेव्हा तुम्ही 11 ॲड कराल, तेव्हा आपल्याला मिळेल, की ही जी दिनदर्शिका आहे, तर ती पुन्हा पुढच्या कितव्या वर्षी वापरता येईल. 2026 अधिक 11 किती झाले? 7, 3, 2037. 2037 हे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न. एका घड्याळात 2 वाजून 20 मिनिटे झाले आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवत असेल, तर तास काटा कोणती दिशा आपल्याला काय सांगितलंय? घड्याळ आहे, ठीक आहे? 2 वाजून 20 मिनिटे झाली आहेत. म्हणजे काय? इथे 3, इथे 2, 1 आणि 12. इथे 4 आणि 5, 6. 2 वाजून 20 मिनिटे म्हणजे मिनिट काटा 4 वर आहे 20 मिनिटाला आणि 2 वाजून 20 मिनिटे म्हणजे हा 2च्या पुढे कुठेतरी असेल. जर आपण काय केलं, हे घड्याळ फिरवलं आणि काय केलं, जे मिनिट काटा आहे तो पूर्व दिशा दाखवायला लागला. म्हणजे इथे दाखवायला लागला मिनिट काटा 3 वर दाखवायला लागला, ही पूर्व दिशा. मग काय झालं, हा इथून 1 पाऊल वरती गेला. मग आपला जो तास काटा आहे, तो सुद्धा इथून 1 पाऊल वरती जाईल. म्हणजे कुठं येईल? इथे 2, इथे 1 आणि इथे 12. इथे होता, तो अगोदर मग कुठे गेला? इथे गेला. पण 1च्या अलीकडेच असेल ना, इथे कुठेतरी. मग आपलं उत्तर काय येणार? तास काटा कोणती दिशा दाखवतोय तर आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. म्हणून ईशान्य हे आपलं उत्तर आलं. पुढचा प्रश्न. जर एका घड्याळातील 12च्या जागी 1
11च्या जागी बी, 10च्या जागी सी असे उलट क्रमाने 1च्या जागी एल आले तर 6:30 वाजता तास काटा कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान असेल? मी काय करते? घड्याळ काढते. मी घड्याळ काढलं. आता काय सांगितलं आपल्याला? मी अंक पण लिहून घेते फास्टमध्ये. 12, 9, 3. पुढे आपल्याला काय विचारलं आहे? तर 12च्या जागी काय आहे? ए आहे. असं उलट दिशेने आपल्याला लिहायचं आहे. ए, 11च्या जागी बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय. आता आपल्याला फक्त 6:30 पर्यंत सांगितलं म्हणून मी इथंच थांबते. मग प्रश्न आहे की जो तास काटा असेल 6:30 म्हणजे काय? तास काटा इथे कुठेतरी असेल. तर तो कोणत्या दोन अक्षरांच्या मध्ये आहे? एफ आणि जी. जी आणि एफ आपलं उत्तर आलं. पुढचा प्रश्न. एका व्यक्तीच्या चित्राकडे निर्देश करत ऋतू म्हणते. पुन्हा आलं आपलं नातेसंबंध. ऋतू काय म्हणते की तो माझ्या मुलाच्या पत्नीच्या एकुलत्या एक अविवाहित भावाच्या एकुलत्या भाच्याचा आजोबा आहे. आपण डायरेक्ट लिहायलाच घेऊ. तो माझ्या, मी माझ्यापासून सुरुवात करते. माझ्या म्हणजे कोण? ऋतू. मी कोण आहे? ऋतू. माझ्या मुलाच्या पत्नीचा एकुलत्या एक अविवाहित भावाच्या, म्हणजे हिला एकुलता एक अविवाहित भाऊ आहे, भावाच्या एकुलत्या एक भाच्याचा आजोबा आहे. एकुलता एक भाचा म्हणजे काय? की हिला काय असणार आहे? भाचा म्हणजे मुलगा असणार आहे. तेव्हा हा अविवाहित भावाचा एकुलता एक भाचा होय, बरोबर? मग त्याचा हा काय आहे? आजोबा आहे. आजोबा. तर त्या व्यक्तीचे ऋतूशी नाते काय? नवरा आहे तो, म्हणजे काय? पती. समजलं? फक्त जे दिलंय ते ड्रॉ करा. पुढचा प्रश्न. सलोनी ही कार्तिकच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. ठीक आहे. निरुपमा या दीपकच्या आई आहेत आणि यामिनीचा एकुलता एक मुलगा अंकित ह्याचे लग्न निरुपमाशी झाले आहे. आता निरुपमा आपल्याला जास्त दिली आहे म्हणून आपण काय करू? डायरेक्ट निरुपमापासून सुरुवात करू. निरुपमा कोण आहे? तर या दीपकच्या आई आहे. निरुपमा ही आई आहे. कोणाची? दीपकची. आणि यामिनीचा एकुलता एक मुलगा अंकित याचे लग्न निरुपमाशी झाले. म्हणजे यामिनी इथे कुठे असेल? तिचा जो एकुलता एक मुलगा आहे त्याचं लग्न कोणाशी झालं आहे? तर निरुपमाशी झालं आहे. तर कार्तिक हे दीपकचे आजोबा आहेत. दीपक इथे, कार्तिक आजोबा आहे म्हणजे कार्तिक इथे. मग सलोनी ही कार्तिकच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे म्हणजे सलोनी त्याची कोण झाली? नात झाली. आणि दीपक कोण झाला? मुलगा झाला. कारण मुलगा आपल्या दीपकच्या आईचं, असं आपल्याला दीपकचं काय सांगितलं नाही की दीपक कोण आहे. ठीक आहे. मग आपण दीपकला सध्या काहीच नको करायला. आपल्याला काय विचारलं आहे? तर कार्तिकचे अंकितशी, अंकित कोण आहे? यामिनीचा एकुलता एक मुलगा. तर कार्तिकचे अंकितशी नाते काय आहे? कार्तिक हा अंकितचा काय झाला? वडील झाला, म्हणून वडील. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न आहे पझल मध्ये. जसं मी काल बोलले होते तुम्हाला की आता पझल टाईप पण प्रश्न विचारायला लागले आहेत. तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा? खूप सोपं असतं. तुम्हाला पझलला फक्त प्रॅक्टिसची गरज लागते. आता आपण डायरेक्ट काय करूया की जे त्यांनी दिलेलं आहे ना ते मांडून घेऊया. अमिता, बबिता, गीता, कविता, मीता, सरिता, विनिता एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहेत. एक सरळ रेषा आहे. किती जणी आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 जणी आहेत. म्हणून मी काय करते? 7 मांडून घेते. 3, 4, 5, 6, 7. पुढे आणि मी 2 पॉसिबिलिटीज घेणार. का? कारण एका ह्याच्यामध्ये जर नाही आलं तर आपण काय होतो? आपला तो वेळ वाचतो. 2 पॉसिबिलिटी घेतले की काय होतं? आपला वेळ वाचतो. एक पॉसिबिलिटी कॅन्सल झाली तर दुसरी पॉसिबिलिटी कामाला येते म्हणून. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता आपल्याला सांगितलं आहे गीता कविताच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. मी काय करते? अगोदर लिहून घेते. गीता ही कुठे आहे? कविताच्या उजवीकडे. कविता तिच्या उजवीकडे कितव्या स्थानावर आहे? तिसऱ्या स्थानावर आहे. सरिता अमिताच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. आपल्याला जास्त जागा पाहिजे होती का? इथे लिहून घेते. सरिता अमिताच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे सरिता इथे, अमिताच्या डावीकडे म्हणजे अमिता इथे कुठेतरी असेल आणि तिच्या डावीकडे 1, 2 आणि हे तिसरा स्थान. ठीक आहे. जी म्हणजे कोण? अमिता. अमिता ही मीताच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे अमिता इथं आहे आणि ती कुठे आहे? तर मीताच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर. 1, 2, 3. ठीक आहे. पुढे सरिता किंवा बबिता कविताच्या लगेच शेजारी बसत नाही. सरिताच्या शेजारी कोण बसत नाही?
सरिता किंवा बबिता, जे सरिता आणि जी बबिता आहे त्या दोघी कोणाच्या शेजारी बसत नाही, तर कविताच्या. ठीक आहे. खालील 4 पैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत. कोणता गट वेगळा आहे? आता आपल्याला इथं सगळ्यात जास्त कोणाच्या बद्दल माहिती दिसते, तर अमिताबद्दल. म्हणून मी काय करते, अगोदर अमिताला ठेवते. अमिता ही मीताच्या पण तिसऱ्या नंबरला आहे आणि अमिताच्या पण तिसऱ्या नंबरला कोण आहे? सविता. जर मी मीता इथे ठेवली, ठीक आहे. जर मी मीता इथे ठेवली, अमिता कुठे येईल? 1, 2, 3. अमिता इथे येईल. अमिताच्या पण डावीकडे तिसऱ्या नंबरवर कोण आहे? सविता. 1, 2, 3. सविता. ठीक आहे. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय होऊ शकत नाही, कारण आपले शेवटचे टोकं ही आहेत. ठीक आहे. सेम मी खाली लिहून घेते. सविता, अमिता आणि मीता. पुढे आपल्याला काय सांगितलं आहे? हे झालं, हे झालं. पुढे कविता ही कोण कुठे आहे? तर गीताच्या डावीकडे तिसऱ्या नंबरवर आहे किंवा कविताच्या उजवीकडे तिसऱ्या नंबरला गीता आहे. कविताला जर मी इथं ठेवलं, तर कविताच्या तिसऱ्या नंबरला गीता आहे, म्हणून 1, 2, 3. गीता इथे. जर कविताला मी इथे ठेवलं, ठीक आहे. कविताला मी इथे ठेवलं, तर तिसऱ्या नंबरला 1, 2, 3 म्हणजे गीता इथे. आता आपल्या कोण दोघी राहिल्या आहेत? तर विनिता. विनिता राहिली आहे आणि आपल्याला काय कंडिशन दिली आहे, की सविता आणि बबिता ह्या कविताच्या जवळ नाहीयेत. मग बबिता इथे आहे का? बबिता तर आपल्या अजून भेटलीच नाही, पण सविता इथं कविताच्या जवळ आहे, म्हणून ही पॉसिबिलिटी कॅन्सल. पुढे कविता इथे आहे. आपल्याला काय सांगितलंय? बबिता आणि सविता सोबत नाही आहात. तर मग सविता इथे आहे. बबिता जर इथं ठेवली तर हे पण कॅन्सल होईल. मग आपण काय करायचं? बबिताला इथे ठेवायचं. मग आता इथे जे कोण राहील ते जर ठेवलं तर आपलं हे सॅटिस्फाईड. आता शेवटी कोण राहिले आहे? तर विनिता राहिली आहे, म्हणून विनिता. हे आपलं पझल सॉल्व. ठीक आहे. समजलं? तुम्हाला खूप अवघड वाटेल हे पहिल्यांदा, कारण हा TCS पॅटर्न आहे. TCSच्या पॅटर्नमध्ये असे गणितं येतात, असे बुद्धिमत्तेचे प्रश्न येतात आणि सेम IBPSच्या पॅटर्नमध्ये येतात. ठीक आहे. IBPSला असे गणितं असतात आणि प्रिलिम्सला म्हणजे एकदम RBI RRBच्या ग्रामीण बँकेच्या एकदम प्रिलिम्सला अशा टाईपचे प्रश्न येतात. सोपं आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा. आता आपल्याला काय विचारलं आहे, की गट कोणता वेगळा आहे ते शोधायचं आहे. सरिता आणि कविता. सरिता इथे आहे, कविता इथे आहे. म्हणजे काय, की असं. पुन्हा बबिता आणि मीता. बबिता इथं आहे, मीता इथं आहे, म्हणजे असं. विनिता आणि अमिता. विनिता इथं आहे, अमिता इथं आहे, म्हणजे असं. म्हणजे एक मध्ये सोडून आहे. आणि नंतर अमिता आणि बबिता. हे तर एकदम शेजारी शेजारीच आहे. मग आपला ऑड वन आउट गट कुठला झाला? अमिता आणि बबिता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर तुम्हाला हे नाही आलं ना, जास्त लोड घेऊ नका. स्किप करा. 1 मार्काला येतो हा प्रश्न किंवा 1 ते 5 मार्काला येतो. पण जर तुम्हाला नसेलच येत, तर स्किप करा मग. पुढचा प्रश्न. आपल्याला संख्या दिल्या आहेत, तर प्रत्येक संख्येतील अंकांची चढत्या क्रमाने मांडणी केली तर सर्वात मोठी संख्या कोणती? मी काय करते, अगोदर लिहून घेते. 275, 429, 353, 198. काय करायचं आहे? चढत्या क्रमाने लिहायचं आहे. म्हणजे 2, 5, 7, 2, 4, 9, 3, 3, 5, 1, 8, 9. तर सगळ्यात मोठी संख्या कुठली झाली? 335. मग 335 ही मूळ संख्या कोणती आहे? 353. ठीक आहे. पुढचा प्रश्न. राणीचा वाढदिवस 10 मार्च नंतर पण 14 मार्च पूर्वी आहे. 10 मार्च नंतर म्हणजे किती? 11, 12, 13. पण कधी? 14 मार्च पूर्वी. तिच्या मैत्रिणीला आठवतं की ती राणीचा बर्थडे हा 12 मार्च नंतर आहे, पण 16 मार्च पूर्वी आहे. मग 12 मार्च नंतर म्हणजे 13, 14 आणि 15. तर राणीचा वाढदिवस कुठल्या तारखेला असेल? ह्या दोघांमध्ये कॉमन तारीख कोणती आहे? 13 आणि 13. मग आपलं उत्तर काय येणार? 13. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 2036 सालची दिनदर्शिका भविष्यात कोणत्या वर्षी पुन्हा तशीच वापरता येईल? 2036 साल हे लीप वर्ष आहे. बघूनच कळतं. 4 भाग जातो का? 4 पंचे 20, 4 नवे 36. पूर्ण भाग गेला. बाकी उरली नाही. म्हणजे काय, की 2036 हे लीप वर्ष आहे. 2036 मध्ये जर 28 ऍड केले तर आपल्याला मिळेल पुढच्या जे ते वर्ष पुन्हा कधी रिपीट होणार? 8 आणि 6 14, 3 आणि 3 6 0 2064. आपलं उत्तर आलं 2064. पुढचा प्रश्न. 11 वाजता घड्याळाच्या तास काटा आणि मिनिट काटा मधील दोन कोणांची मापे किती? आपलं सूत्र 30 गुणिले 11. ठीक आहे. आणि हे तर शून्यच येईल, बरोबर, कारण 11/2 गुणिले मिनिट तर किती आहेत? 0 आहेत, कारण डॉट 12 वाजलेले आहेत. ह्याचं उत्तर किती येईल? 330.
आणि हे येईल 0. मग एका ह्याचं माप तर मिळालं 330 आणि दुसरीकडे 330 नाही म्हणजे हेच उत्तर आणि 330 अधिक 30 किती येईल 360 म्हणजे काय की 30 आणि 330 हे आपलं उत्तर आलं. पुढचा प्रश्न 24 तासात काटे किती वेळा 90 डिग्री कोन करतात? किती वेळा करतात तर 44 वेळा करतात. की 24 तासात 12 तासात कोन पुन्हा 180 डिग्री पुन्हा आणखी विचारतात एकमेकांच्या विरुद्ध परस्पर विरुद्ध किती असतात हे पण मी तुम्हाला शिकवताना सांगितलेलं आहे. ठीक आहे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न A@B म्हणजे A ही B ची पत्नी आहे. म्हणजे काय पत्नी. पुढे डॉलर बरोबर काय ए हा B चा मुलगा आहे. पर्सेंटेज काय आहे तर बहीण आहे. आणि अँड हे काय आहे तर वडील आहेत. आपल्याला काय करायचं डायरेक्ट हमला. $P P कोण आहे तर Q चा मुलगा आहे. Q अँड R अँड Q हा कोण आहे R चा वडील आहे. पुढे R पर्सेंटेज R कोण आहे बहीण आहे. कोणाची S ची. झालं. आपल्याला काय विचारलंय तर P चे S शी नाते काय असणार आहे भाऊ किंवा बहीण ह्याच्यामध्ये भाऊ हे उत्तर असणार आहे कारण बहीण नाहीये ना. आपल्या इथं सांगितलं $P Q काय आहे P हा मुलगा आहे. मग भाऊ किंवा बहीण ह्याच्यामध्ये भाऊ हे उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आणि जर तुम्हाला येसचं विचारलं असतं तर काय आलं असतं सांगता येत नाही. पुढचा प्रश्न एका स्त्रीची ओळख करून देताना शशांक म्हणाला ही माझ्या आजीच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. माझ्या आजीच्या माझ्या मी कोण आहे शशांक माझ्या आजीच्या आजी म्हणजे कोण गोल आजीच्या एकुलत्या एक मुलाची एकुलता एक मुलगा आहे त्याची मुलगी आहे. मुलगी म्हणजे कोण ही माझी बहीण झाली आणि एकुलता एक मुलगा आहे म्हणून हे काय झालं मुलगीच झाली ना. एकुलता एक असं नाही सांगितलं की फक्त मुलाची मुलगी आहे. मुलाची मुलगी असती तर आपलं काय झालं असतं बहीण किंवा चुलत बहीण झालं असतं. पण मी इथं दोन्ही ऑप्शन ठेवलेत बहीण किंवा चुलत बहीण ह्याचं उत्तर आहे फक्त बहीण. चुलत बहीण का नाही कारण आपल्याला असं नाही सांगितलं जर हे एकुलत्या एक नसतं तर मग चुलत बहीण आलं असतं. पण फक्त काय विचारलं आहे तर एकुलत्या एक मुलाची म्हणजे एकच मुलगा आहे आणि जे पण मुलं असतील ते काय असतील एकमेकांची सख्खी भावंड असतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता मला थोडे चालवते अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. चालवते हे काय आहे माझ्याकडून शक्य होतंय मी चालतोय मला कोण चालवत नाहीये चालवत असतं दुसऱ्याकडून तर ते झालं असतं प्रयोजक क्रियापद. समजलं. पुढचा प्रश्न जर पाऊस पडला तर पीक येईल ह्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. जर तर हे काय आहे संकेतार्थ. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. हे ओळी नाही जोडी. पेशवा सैन्याची व्यवस्था पाहतो नाही. अमात्य जमा खर्च पाहतो हो पाहतो. सचिव परराज्य संबंध नाही. सुमंत स्वराज्याचे सरन्यायाधीश नाही. ह्याचं पण मी तुम्हाला पूर्ण मंत्रिमंडळ सांगितलंय ते बघा. पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत किती युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचे उद्दिष्ट आहे तर 300 युनिट पर्यंत. एका टाकीतील गळतीमुळे टाकीमध्ये 190 लिटर पाणी शिल्लक राहते जे मूलतः 250 लिटर होते तर शेकडा पाण्याचे नुकसान किती असेल. हे बघा अगोदर किती होतं 250 नंतर किती झालं 190 म्हणजे किती लॉस झाला 190 250 मधून 190 वजा केले किती झाले 60 राहिले बरोबर. हे 60 नुकसान झालं आहे. 60 नुकसान हे कशावर झालं आहे तर पाण्याचं जे ओरिजिनल पाणी आहे किती 250 लिटर त्याच्यावर नुकसान झालं आहे. मग किती टक्के नुकसान झालंय 25 एक 25 25 चोक 100 ह्या शून्याला हा शून्य गेला 6 चोक 24% ठीक आहे. आता इथे मी काय केलं आहे आपलं किती उत्तर आलं 24%. आता मी काय केलं आहे इथे दोन्ही प्रकारचे ऑप्शन दिले आहेत. जर एखाद्याने हे 60 नुकसान जे झालं ते 190 वर काढलं असतं तरी त्याचं उत्तर आलं असतं आणि इथंच मग त्याचं उत्तर काय झालं असतं चुकलं असतं. सॉल्व्ह करूया 600 भागिले 19 19 त्रिक 57 राहिले 3 पुन्हा 19 एक 19 किती राहिले 11 19 5 95 19 सग 114 म्हणजे 5 आणि पुढं 0 म्हणजे काय की एखाद्याचं हे जर उत्तर आलं असतं तर त्याने ह्याच्यावर पण क्लिक केलं असतं पण ते उत्तर चुकलं असतं. कळलं. जर एखाद्याला अवघड म्हणजे जर एक्झामिनरला अवघड प्रश्न ठेवायचा असेल तर तो अशा प्रकारेही ठेवू शकतो. काय ऑप्शन्स एकदम जिथं चुका होऊ शकतात तसे सेम ठेवणं. पुढचा प्रश्न
महाराष्ट्रात प्रतिरोध पाऊस मुख्यतः कुठे जास्त पडतो? तर कोकण किनारपट्टी. मी तुम्हाला हे दाखवलेलं बघा. इथे कोकण किनारपट्टी आहे आणि सह्याद्री पर्वतरांग आहे. इथे काय होतं? या सह्याद्री पर्वतरांगामुळे काय होतं? थंड वारे अडवले जातात. म्हणून तिथे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पुढचा प्रश्न. एका वस्तूची छापील किंमत 2000 रुपये आहे. म्हणजे काय? की MRP किती आहे? 2000 आहे. त्यावर 20% आणि 10% अशा दोन सलग सवलती दिल्यास त्या वस्तूची मूळ किंमत किती? सलग सवलत म्हणजे काय? सक्सेसिव्ह डिस्काउंट. कसं सॉल्व्ह करणार? -20, -10, मायनस मायनस प्लस 200 भागिले 100 का टक्का आहे. हे शून्यले हा शून्य गेले. -30 अधिक 2 किती येणार? -28. मग 2000 रुपये ह्याला -28 म्हणजे किती? 72. 0 2 4 7 2 14. आपलं 1440 उत्तर आलं. हे मी कसं केलं सांगितलं? तुम्हाला जेव्हा शिकवत होते तेव्हा सांगितलेलं. हे काय आहे? सक्सेसिव्ह डिस्काउंटचं फॉर्म्युला आहे. पुन्हा सिंपल मेथडने सॉल्व्ह करते. ट्रेडिशनल मेथड. 2000 आहे. पहिला डिस्काउंट कितीचा दिला? 20%चा. म्हणजे किती? 80%. 100तून 20 गेले 80%. 8 दुने 16. 1600. दुसरा डिस्काउंट 10% म्हणजे किती? 90. कारण डिस्काउंट दिलाय म्हणून 100 वजा 10. 16 9 144. वरचं 0 म्हणून आपलं उत्तर आलं 1440 रुपये. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ए नळ टाकी 40 तासात भरतो. बी 50 तासात भरतो आणि दोन्ही नळ सुरू केले. टाकी पूर्ण भरायच्या 10 तास आधी ए नळ बंद केला. अगोदर काय करू? ह्यांचा लसावी काढू. ह्यांचा लसावी किती आहे? 200. 4 25 5 20. आता 10 तास अगोदर ए नळ बंद केला. पण ते 10 तास बीने तर काम केलं. मग 10 तासात बीने 4च्या क्षमतेने काम केलं तर त्यांनी किती टाकी भरली? तर 40 टाकी भरली. मग 200 वजा 40 किती राहिले? 160. आता 160ला जर आपण ह्या दोघांच्या कार्यक्षमतेने भागलं तर आपल्याला कळेल की टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागला. ठीक आहे. ए तर बंद केला होता. बीने काय केलं की ए जेव्हा 10 तासांनी बंद झाला तेव्हा बीने एकटीने काम केलं. मग त्या दोघांनी मिळून किती वेळ काम केलं ते काउंट करून पुन्हा हे वरचे जे तास आहेत ते ऍड केले तर आपल्याला मिळणार टोटल टाकी भरायला किती वेळ लागला. सॉल्व्ह करूया. 9 1 9 9 2 18 म्हणून 9 1 9 राहिले 7. 9 7 63. 63 म्हणजे 7/9 कारण वरती 63 म्हणजे 70 मधून 63 गेले 7. ठीक आहे. आता हा फक्त झाला की ए आणि बी ने एकत्र मिळून किती वेळ घेतला आणि आपल्याला आणखी काय दिलंय की 10 तास अगोदर ए सोडून गेला म्हणजे 17 7/9 अधिक 10 कारण 10 जे तास होतात तेव्हा बीने एकट्याने काम केलं होतं. ह्यांचे ऍडिशन किती येईल? 17 अधिक 10 27 आणि हे वरचे 7/9 म्हणून आपलं उत्तर आलं 27 7/9. ठीक आहे. समजलं? हे फार एक्सप्लेन करायची गरज नाही कारण मी लेक्चरमध्ये हे सांगितलं आहे. पुढचा प्रश्न. एक मोबाईल 9400 रुपयांना विकल्यास 6% तोटा होतो. म्हणजे 9400 ही काय आहे? विक्री किंमत आहे. मग त्याची खरेदी किंमत किती? X. तोटा 6% झाला. म्हणजे काय? 100 मधून 6 गेले 94. काय? कटाकटी. इथे 100. म्हणजे आपली खरेदी किंमत किती आहे? 10,000 रुपये. ठीक आहे. मग 8% नफा मिळवायला तो मोबाईल किती रुपयांना विकावा लागेल? आता 10,000 आपली खरेदी किंमत आहे. 8% नफा म्हणजे काय? आपल्याला 108 नफा पाहिजे. 100 वर 8. हे शून्यला हा शून्य किती झाले? 108 वरती 2 शून्य. म्हणजे 10,800 ला तो विकला तर आपल्याला 8% नफा होईल. पुढचा प्रश्न. ए एक काम 10 दिवसात करतो. बी तेच काम 15 दिवसात करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? शुअर शॉर्ट एकदम सिंपल प्रश्न. ह्यांचा लसावी 30. 15 दुने 30 10 त्रिक 30. 30ला 5ने भागलं तर किती येणार? 6. मग आपलं उत्तर आलं 6 दिवस. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 17,000 रुपयांचे 10% दराने 3 वर्षांचे CI आणि SI मधील फरक काय? म्हणजे काय? चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज ह्यातला फरक काय आहे? मी सूत्र सांगितलेलं. मुद्दल गुणिले R/100 ह्यांचा वर्ग 300 अधिक रेट ऑफ इंटरेस्ट भागिले 100 डायरेक्ट ह्यांचं काय येणार? फरक. आता P काय आहे आपली? 17,000 आहे. रेट काय आहे? 10% ह्यांचा वर्ग 300 अधिक रेट काय आहे? 10 भागिले 100 बरोबर फरक. ठीक आहे. फरक. आता काय करू? सॉल्व्ह करूया डायरेक्ट. 17 गुणिले 100
भागिले 10,000, कारण 100चा वर्ग 310 भागिले 100. कटाकटी 100ला 100 गेले, हे 3 शून्य, हे 3 शून्य, हा 1 शून्य, हा 1 शून्य. 17 गुणिले 31, 17 एक 17, 17 त्रिक 51 आणि 1 52, 527 आहे का? तर 527 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एक अप्रामाणिक दुकानदार एक वस्तू 20% तोट्याने विकण्याचा दावा करतो. म्हणजे सपोज 1000ची गोष्ट आहे, 20% तोटा म्हणजे काय, की तो 800 रुपये त्याला 800 रुपयेच मिळत आहेत 1000च्या बदल्यात, असा तो दावा करतो. पुढे काय सांगितलं आहे, परंतु तो 25% वजन कमी वापरतो. म्हणजे 1000 ग्रामच्या ऐवजी तो किती टक्के वजन कमी वापरतोय? 25%. म्हणजे किती? 750 ग्राम वापरतोय. जिथं 1000 रुपये 1000 ग्रामला आपण 1000 रुपये देत असू. ठीक आहे. सपोज तर 800 ग्रामला आपण किती दिलं पाहिजे? 800च दिलं पाहिजे ना. 750 ग्रामला आपण 750च रुपये दिलं पाहिजे. पण इथं तुमच्या लक्षात आलं, इथे आपण काय करतोय, 750 ग्रामसाठी 800 रुपये देतोय. मग काय झालं? दुकानदार तर प्रॉफिटमध्ये आहे. त्याचा खरा नफा किंवा तोटा किती? आता ह्याच्यामध्ये 800 वजा 750 किती येणार? 50. हा जो 50 त्याला नफा होतोय ना, तो 50 नफा कशावर होतोय? तर त्याच्या ओरिजिनल गोष्टीवर. कारण 800 रुपये हा तो नफ्यात कमवतोय. म्हणून आपली त्याची मूळ किंमत किती आहे? 750 गुणिले 100. 25 त्रिक 75, 25 चोक 100, ह्या शून्याला हा शून्य गेला, 5 चोक 20 छेद 3, 3 5 15, 3 सक 18, 2 3 सक 18, 6.66 म्हणजे 6.66% नफा. समजलं? पुढचा प्रश्न, एका वस्तूवर 20% नफा मिळवून ती वस्तू 840 रुपयांना विकली. म्हणजे 840 रुपये काय झाली? आपली विक्री किंमत झाली. खरेदी किंमत गुणिले 120 रुपये नफा आहे, म्हणजे 120%. सॉरी 120%. 100त 20% नफा मिळाला. काय करायचं? सॉल्व करायचं. 12 12 7 84. मग एक्सची म्हणजे आपली खरेदी किंमत किती येणार? 700 रुपये. ठीक आहे. आपल्याला पुढे काय विचारलं आहे, जर ती वस्तू 650 रुपयांना विकली असती तर किती नफा किंवा तोटा झाला असता? 700 रुपयाची गोष्ट जर आपण 650ला विकत असू तर ऑब्व्हियसली तोटा आहे. आणि तो तोटा किती आहे? कितीचा फरक आहे? 50चा फरक आहे. कितीवर आहे? खरेदी किमतीवर आहे. गुणिले 100, ह्या शून्याला हा शून्य, पुन्हा 50/7 बरोबर किती आले? 7 7 49, 1 7 1 7, 7 चोक 28, 2 पुन्हा 7 चोक 28 म्हणजे 7.144. 7.14 घेऊ. 7.14 तोटा झाला, कारण 700ची वस्तू आपण 650ला विकतोय, कमी करून विकतोय, म्हणजे ऑब्व्हियसली तोटा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 4 पुरुष किंवा 6 स्त्रिया एक काम 20 दिवसात करतात. 4 पुरुष आहे, त्या किती किंवा आहे ना, म्हणजे 4 पुरुष बरोबर 6 स्त्रिया. ठीक आहे. आता मी इथं ह्यांची काय करते? एफिशियन्सी म्हणजे कमी करते. हे बेदुने 4 आणि बेत्रिक 6 म्हणजे 2 पुरुष हे किती बरोबर आहे? तर 3 स्त्रियांच्या बरोबर आहे. आता आपण काय करूया? टोटल काम काढूया. टोटल काम म्हणजे काय? 20 दिवस काम करतात 6 स्त्रिया, म्हणजे 6 दुने 12. जर पुरुष काढायचं असेल तर पुरुष काढू शकता. 20 दिवस काम करतात 4 पुरुष, 4 दुने 8. पण जर तुम्ही फक्त इकडे स्त्रिया घेतला तर स्त्रियांचं काम घ्यायचं, पुरुष घेतले तर पुरुषांचं काम घ्यायचं. समजलं? ते कसं? आता मी सांगते. आपल्याला काय सांगितलंय की 6 पुरुष आणि 11 स्त्रिया ते किती दिवसात काम पूर्ण करतील? आता हे बघा, इथं हे काढणं अवघड आहे. इथं जर तुम्हाला काढायचं असेल तर मग पुरुषाच्या जागी पुरुषाची एफिशियन्सी, स्त्रियांच्या जागी स्त्रियांची एफिशियन्सी. मी काय करते? हे एकदम सिंपल ठेवते. 6 पुरुष म्हणजे किती स्त्रिया होतील? मी हे पूर्ण समीकरण स्त्रियात करून टाकते. कारण 11 हे काय आहे? विषम आहे. विषमचं सममध्ये करायला थोडंसं पॉइंटमध्ये किचकट वगैरे होते. त्याच्यामुळे काय करूया आपण? पुरुषांना स्त्रियांमध्ये करूया. आता 6 पुरुष म्हणजे किती स्त्रिया? 2 पुरुष 6 पुरुष बेत्रिक 6, मग 3 त्रिक 9 म्हणजे 6 पुरुष बरोबर 9 स्त्रिया. मग 6 पुरुष बरोबर 9 स्त्रिया अधिक 11 स्त्रिया किती झाले? 20 स्त्रिया. आता आपण स्त्रिया घेतल्यात म्हणून फक्त स्त्रियांचं काम घ्यायचं. आता 120 काम करायला 20 स्त्रियांना किती दिवस लागतील? तर बेसक 12, 6 दिवस लागतील.
जर एखादं म्हणलं नाही मला पुरुषांमध्ये करायचंय तर आपण पुरुषांमध्ये करून बघू. 6 पुरुष 11 स्त्रिया. आता 6 पुरुष, 2 पुरुष बरोबर 3 स्त्रिया. मग 6 पुरुष बरोबर किती स्त्रिया? 2 पुरुष बरोबर 3 स्त्रिया. बरोबर? तर 6 पुरुष बरोबर किती? बेत्रिक 6 म्हणून साहित्रिक 18. 18 पुरुष. आता 6, 18 आणि 6 किती? 24 पुरुष झाले. आपलं टोटल काम किती आहे? 80 भागिले 24. आता 6 पुरुष आहे. आता 6 पुरुष बरोबर किती स्त्रिया? तर 9 स्त्रिया. मग मी काय करते? 6 पुरुष बरोबर 9 पुरुष. 9 6 किती? 9 6 15 पुरुष. आपलं टोटल काम किती आहे? 80 भागिले 15. पुढचा प्रश्न आहे 25,000 रुपयांचे 10% दराने 3 वर्षाचे CI आणि SI मधील फरक किती? आपण आताच पाहिलं. आपण काय करूया आता डायरेक्ट सूत्रात ठेवून देऊ. 25,000 आहे, 10% दर आहे, ह्यांचं काय येणार? वर्ग येणार गुणिले 300 अधिक दर किती? 10/100. किती येईल? सॉल्व करूया. 25,000 गुणिले 100 भागिले 10,000 गुणिले 310 गुणिले भागिले 100. कटाकटी करायची. 100ला 100 गेले. हे 3 शून्य, हे 3 शून्य, हा 1 शून्य, हा 1 शून्य. 25 गुणिले 31. 25 एक 25, 25 त्रिक 75 म्हणजे किती? 775. आता हे 375 आलं. हे 375 का आलं? कारण 25,000 घेतलेलं. मी ॲक्च्युली जेव्हा क्वेश्चन फ्रेम करत होते तेव्हा मला इथे 35,000 घ्यायचं होतं आणि जेव्हा मी क्वेश्चन सॉल्व केला तेव्हा माझं उत्तर 1085 आलं होतं आणि ते मी ऑप्शन तसे टाकले पण हे 25,000चं 35,000 करायचं राहिलं. ठीक आहे? तर ते बघून घ्या. जर 25,000 असतं तर 775 आणि 35,000 असतं तर 1085. समजलं? आता पुढचा प्रश्न. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे मागे पडते. सकाळी 6 वाजता ते बरोबर लावण्यात आले तर त्याच दिवशी दुपारी 4 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल? आपण जेव्हा मी तुम्हाला हे सोडवून दाखवलेलं तेव्हा सुद्धा हा प्रश्न घेतला होता. आता त्या घड्याळात एक्झॅक्ट घड्याळात किती वाजले आहेत? ओरिजिनली 4 वाजले आहेत. पण ते घड्याळ काय करतंय? 5 मिनिटे मागे पडतंय. मग 6 ते 4 हे किती तास झाले? तर 6 ते 7, 7 ते 8 असं 4 पर्यंत किती तास होतात? तर 7, 8, 9, 10, 12, 1, 2, 3, 4 असे किती तास होतात? तर 10 तास होतात. बरोबर? त्या 10 तासात ते 5 मिनिटं घड्याळ मागं पडतंय. म्हणजे किती टोटल मिनिटे मागं पडतंय? तर 50 मिनिटे. मग जर ओरिजिनल 4 वाजले असतील, म्हणजे आपल्याला माहिती आहे ते 4 वाजले असतील, पण त्या बंद पडलेल्या किंवा मागं पडणाऱ्या घड्याळात किती वाजले असतील? तर 4 मधून 4 वाजतामधून 50 मिनिटे वजा केले तर 3.10 म्हणजे 3 वाजून 10 मिनिटे झालेले आहेत त्या घड्याळात. ठीक आहे? पुढचा प्रश्न. रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? ल्युकेमिया. वर्ष 2023 कॉमनवेल्थ गेम्स कुठल्या राज्यामध्ये होणार आहेत? गुजरात, अहमदाबादमध्ये. तो हत्तीला पळवतो. ह्या वाक्यात पळवणे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? प्रयोजक. कारण तो हत्तीला पळवण्याची क्रिया घडवून आणतोय. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? तर समुच्चय बोधक. ठीक आहे? ए हा बी पेक्षा तिप्पट कार्यक्षम आहे. डायरेक्ट अटॅक. ए काय आहे? बी पेक्षा तिप्पट कार्यक्षम आहे. म्हणजे बीची कार्यक्षमता 1. ए एक काम बीच्या तुलनेत 20 दिवस आधी पूर्ण करतो. आता आपल्याला दिवस इथे काय दिलेले नाहीत. पण मी तुम्हाला सांगितलं होतं ही जी कार्यक्षमता असते आणि हे जे दिवस असतात ते कसे असतात? असे असते एकमेकांच्या रिव्हर्स. मग इथे काय येणार? इथे 1 येणार, इथे 3 येणार. आता ए हा एक काम बीच्या तुलनेत 20 दिवस आधी करतो. मग काय करणार मी? 3x वजा 1 ला x. हे काय झाले? 20 झाले. कारण काय आहे? ए हा बी पेक्षा 20 दिवस लवकर काम करतोय. बरोबर? मग ह्या दोघांच्या ज्या दिवसांची वजाबाकी केली तर किती येईल? 20 येईल ऑब्व्हियसली. मग 2x बरोबर 20. x ची किंमत आली 10. म्हणजेच काय की ए जो आहे तर म्हणजेच काय की ए चे किती दिवस आले? 1 गुणिले 10 बरोबर 10. म्हणजे हे 10 आणि बीचं किती येईल? 3 गुणिले 10 बरोबर 30 म्हणजे 30. मग जर ते दोघे मिळून ते काम, मग आपल्या प्रश्न काय विचारला आहे? तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता आपल्याला काय झालं? आपल्याला त्यांचे दिवस मिळाले बरोबर? हे 10 आणि हे 20. मग ह्यांचा लसावी किती झाला? 10 30. हा तर त्यांचा लसावी झाला. मग ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आपलं टोटल काम 30. त्या दोघांची टोटल कार्यक्षमता 4 भागिले 4 बरोबर.
किती येणार? 4 7 28 राहिले 20 म्हणजे 4 पंचे 20. 7.5 दिवसात ते दोघं मिळून ते काम पूर्ण करतील. समजलं? इथं हे बेसिक किंवा हे लॉजिक लागत होतं. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय असूनही नामाचे सामान्य रूप झाले नाही? तर ते आहे आई सुद्धा देवळात गेली. इथं मित्राचं मित्रा, मैत्रीणचं मैत्रिणी, घोडाचं घोड्या झालं. पण आईचं आईच राहिलं. ठीक आहे? पुढचा प्रश्न. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. आपला पुढचा प्रश्न आहे 2025 चा बुकर प्राइज डॅश डॅश या कादंबरीसाठी कोणाला मिळाला? कोणाला नाही, कोणत्या कादंबरीसाठी मिळाला? तर फ्लेश या कादंबरीसाठी मिळाला. पुढचा प्रश्न. दुधामध्ये खालीलपैकी कोणते प्रमुख प्रथिन आढळते ज्यामुळे दुधाला पांढरा रंग येतो? तर केसिन हे प्रमुख प्रथिन दुधामध्ये आढळतं आणि या केसिनमुळेच दुधाला पांढरा रंग येतो. पुढचा प्रश्न. ABCDEF एका रांगेत बसले आहेत. डायरेक्ट काढून घेऊ. एका रांगेत बसले आहेत. E आणि F मध्यभागी आहेत. म्हणजे किती जण आहेत? 1 2 3 4 5 6. 6 जण आहेत बरोबर. 1 2 3 4 5 6. E आणि F मध्ये बसले आहेत. म्हणजे इथं E असू शकतो किंवा F असू शकतो. इथे F असू शकतो किंवा E असू शकतो. A आणि B हे टोकांना बसले आहेत. A आणि B टोकांना बसले आहेत. म्हणजे A इथे असू शकतो किंवा B पण असू शकतो. A किंवा B. पुढे C हा A च्या डावीकडे लगेचच बसला आहे. आता C इकडे तर बसू शकत नाही जर A आपण घेतलं तर. म्हणजे काय की इथे कोण बसला आहे? तर इथे B बसला आहे आणि A इथे बसला आहे. C लगेचच A च्या डावीकडे बसला आहे. पुढे B च्या उजवीकडे लगेचच कोण बसला आहे? A झालं, B झालं, C झालं, D राहिला आणि E आणि F तर आपल्याला इथे दिले आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय की B च्या लगेचच उजवीकडे D बसला आहे. ठीक आहे? पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. खूप एक्झॉस्ट झालीये मी. जर आज सोमवार असेल तर आजपासून 61 दिवसांनी कोणता वार असेल? आज सोमवार आहे. 61 भागिले 7. 7 8 56. म्हणजे 56च्या पुढं किती? 5 दिवस. म्हणजे 8 दिवसांनी किती येईल? 8 आठवड्यांनी सोमवारच येईल आणि सोमवारमध्ये 5 दिवस ॲड केले तर आपल्याला मिळेल 61 दिवसांनी कोण वार येईल? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे शनिवार येईल. आपलं उत्तर आलं शनिवार. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न आहे. कोणत्या व्याजदराने 4,000 रुपयांची 2 वर्षात चक्रवाढ व्याजाने 5,290 रुपये रास होईल? डायरेक्ट अटॅक कोणावर? सूत्रांवर. 4,000 आहेत बरोबर. आपल्याला काय म्हणतात मुद्दल तर माहिती, सॉरी रेट ऑफ इंटरेस्ट माहिती नाही म्हणून R. 2 वर्ष म्हणून 2 वर्ष. किती? 5,290 रुपये टोटल रास. आता हे 4,000 काय करणार मी? इकडे घेऊन जाणार. ठीक आहे? 1 अधिक R अपॉन 100 ह्यांचा वर्ग बरोबर 5,290 भागिले 4,000. हे शून्यला हा शून्य गेला. पुढे आपल्याला काय दिसतंय? इथे आपल्याला दिसतंय की वर्ग आहे. हा जर वर्ग काढायचा असेल तर मला ह्यांना वर्गमुळात टाकावं लागेल बरोबर. मग कसं येणार? 1 अधिक R छेद 100 बरोबर 529 भागिले 400 आणि ह्यांना मी वर्गमुळात टाकलं. आता हे काय होणार? लसावी. 100 अधिक R भागिले 100 बरोबर 529. हा कशाचा वर्ग आहे? 23चा. 400 20चा. पुढे सॉल्व करूया इथे. ठीक आहे? 20 पंचे 100. 100 अधिक R बरोबर हे 5 इकडे जाणार गुणाकारात. 23 पाचा 115. R बरोबर हे 100 इकडे जाणार. R बरोबर किती? 5 15%. आपलं उत्तर आलं 15%. ठीक आहे? पुढचा प्रश्न. 10 माणसे अटॅक 10 माणसे 8 तास काम करून 6 दिवसात ते काम पूर्ण करतात. तर 12 माणसे 5 तास काम करून किती दिवसात काम पूर्ण करतील? कटछाट. 5 दुने 10 बेसक 12 6 ने 6 गेले 8 बरोबर x. म्हणजे किती? तर 8 दिवस ते काम पूर्ण करतील. जोड्या जुळा उभयान्वयी अव्यय. तो म्हणाला की मी येईल. की मी येईल. तो आजारी आहे कारण पाणी बदलले. कारण म्हणजे काय? कारणबोधक. जर तो आला तर मी येईल संकेतबोधक. मग तो म्हणाला की मी येईल हे काय झालं? स्वरूपबोधक. एकाचं 2 इथे आहे इथे आहे. बीचं 1 इथे आहे आणि इथं नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. केचं 3. केचं 3. ठीक आहे? पुढचा प्रश्न.
त्याच्याशिवाय मला करमत नाही या वाक्यातील त्याच्याशिवाय या अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याच्याशिवाय हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. आणि त्याच्यामध्ये पण काय? व्यतिरेक. पुढचा प्रश्न, डीएनएची प्रसिद्ध डबल हेलिक्स रचना कोणी केली? वॅटसन अँड क्रिक. ह्याच्यामध्ये हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, कारण ह्याच्या दोघांमधला एक जण वारला आहे. कोण वारला ते तुम्ही मला सांगा. एक्सरसाइज मालाबार या प्रसिद्ध नौदल सरावाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 1992 मध्ये. पुढचा प्रश्न. झाले आपले प्रश्न संपले. आता हे वरचे जे मी तुमची नावं वगैरे विचारलेली ना, तिथून ह्यानी नंबर द्यायला सुरुवात केली आहे. हे आपलं आजच्या टेस्टचं विश्लेषण होतं. एक्सप्लेनेशन फास्ट झालं, पण तुम्ही मला सांगायचं की तुम्हाला किती स्कोर आला. ॲक्च्युअली ना थोडासा टेक्नॉलॉजिकल ग्लिचमुळे कोणाचा लवकर म्हणजे मधूनच कोणाची तरी टेस्ट गेली किंवा कोणाला टेस्ट देता नाही आली. तर ह्याच्या पुढे काय करूया आपण, प्रयत्न करूया हे टेक्नॉलॉजिकल ग्लिचेस कमी करायचा किंवा ऑफलाईन टेस्ट घेऊया. तुम्हाला किती स्कोर आला, तुमचा स्कोर हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे?